तर नमस्कार मंडळी, हे बघा ही आमची दीदी. हे पनीरचा मसाला आहे, शिजून घ्यायला. हा म्हणजे हा मसाला वाटण म्हणतोय वाटण आपण. म्हणतात त्याला. हा म्हणजे याच्यात काय काय टाकलेस? खोबरं आता पहिल्यांदा मिक्सरला लावून घेतले. मिक्सर लावून घ्यायचं. खोबरं, त्यात धने, जिरं, कोथिंबीर, लसूण, आलं, हा. मिक्स मसाला हा सगळा मिक्स करून मिक्सरला लावून घ्यायचं. आणि इकडं पनीर भाजून घ्यायचा. हे पनीर भाजून घेतलं बा. तिनं जरा जास्तच भाजलं वाटतं. आताच भाजायचं असतं. म्हणजे तिच्या पद्धतीने करायला येते. तुम्ही पण असंच करत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा आहे पनीरचा शाही पनीर मसाला. त्यानंतरला हे आहेत काजू आणि इथं आहेत ह्याला मटार म्हणतात. हिरवं वाटाणे जे शेंगातले काढलेले असतात ते. आता बघूया. आमची बहीण एकदम सुगरण आहे, मस्त जेवण करते. या तुम्ही पण जेवायला, पण पहिला बनवते तर द्या. हे बघा इकडं पनीर आहे, इकडं आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय टाकलीस तू आता? मसाला, पनीर मसाला. हा शाही पनीर मसाला. त्याला जरा परतून घ्यायचं. ह्या रेसिपीचं नाव आहे पनीर मसाला ना. त्यानंतरला घालायचं हे घरगुती तिखट चटणी ना, घरात बनवलेली आहे. तर ताई आमची म्हणत खूप दिवस झाले तिचा व्हिडिओच मी बनवला नव्हता. म्हटलं कुठला व्हिडिओ बनवायचा, तर म्हटली आज पनीर मसाला करतोय, त्याचा व्हिडिओ बनवूया. तर हे बघा, त्याच्या निमित्तानं व्हिडिओ पण होतोय आपला आणि तुम्हाला एक रेसिपी पण दाखवता येते. बघा ताई, तुला लग्ना अगोदर जेवण करता येत होतं? थोडं. मग आता सगळं जमते. सगळं ए टू झेड. मी 100 माणसांचं जेवण पण करते. 100 माणसं जेवण करू शकतेस तू? बघा म्हणजे आमची दीदी आहे ना, काय म्हणते, 100 माणसांचं जेवण पण करू शकते ती. त्याच्यामध्ये पाणी वतलंय, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी वतायचं. काही लोकांना घट्ट आवडतंय, काही लोकांना थोडंसं पातळ. आम्ही मिडियम करणार आहे. मिडियम ना? मिडियम. हां, जास्त पातळ पण नाही आणि जास्त एकदम ग्रेव्ही टाईप पण नाही. तर हे बघा, मग श्रावणच चालू असल्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज खात नाही ना. आता पनीर टाकायचा. असं पनीर टाकून घ्यायचं. मग हे काजू आणि ते हिरवं वाटाणं केव्हा टाकायचं? आता असं आहे होय. मग हळद ते. आणि ह्याच्याबरोबर आम्ही काय खाणार आहे माहिती आहे काय? ह्याच्याबरोबर आम्ही पराठे आणलेत. ते पराठे काय म्हणतो आपण, बटर लावून म्हणजे काय म्हणतो, भाजायचं. नाहीतर मग आपलं नॉर्मल तेल लावून सुद्धा भाजलं चालते. हे तुम्हाला पण दाखवतो. हे असे स्वच्छ. आणि हे काजू. काजू भाजायचं नाही, तसंच टाकायचं. काही लोक भाजतात, पण आम्ही तसंच टाकतोय. आणि काय हळद, याच्यामध्ये हळद टाकायचं. 1 चमचा. आणि नंतरला मीठ 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ. पहिला तुला कायच येत नव्हतं? भाकऱ्या करायला येत होत्या का लग्ना अगोदर? भाकऱ्या करत लहान करत होतो. तर मंडळीनो, आमच्या ताईचं ना लय लहान वयात लग्न केलेत बेचारीचं, आहे का नाही? म्हणजे 19 वर्षामध्ये केलेत. 18 संपून 19 झालेलं.
त्यावेळेला लग्न केलेत, तेव्हा लवकरच लग्न करू ते. मग तिला थोडंसं जेवण वगैरे बनवायला येत नव्हतं, थोडं थोडं येत होतं. मग इकडे येऊन ती शिकले, पण आता एक नंबर जेवण करते, एक नंबर. मला तर तिच्या हातचं जेवण लय आवडते. खास करून मी तिच्या हातचं जेवण जेवायला इकडे येतो त्यांच्या गावाला. हे बघा यात पनीर, आणि ती ना थालीपीठ लय भारी मस्त करते. मला थालीपीठ लय आवडते तिचं. आता आम्ही उद्या थालीपीठ करणार होय का नाही ताई? हां, मग उद्या थालीपीठचा पण रेसिपी तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे कशा प्रकारे थालीपीठ करतात ते एकदम सस्पेंड आहे. मग तुम्हाला उद्या आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड होईल, तिथं बघा. आणि काय करते माहिती आहे का, नवीन नवीन रेसिपीचा शोध लावते ती. आपल्या भाकऱ्या असतात ना, आमच्याकडे तांदळाच्या भाकरी करतोय, त्याचा चुरा करते ती आणि एकदम मस्तपैकी कांदा बिंद घालून असं फोडणी देत्या. काय मस्त लागते माहिती आहे, आम्ही कालच खाल्लेलं, लय भारी लागते. तर तुम्हाला जर हवा असेल त्याचा व्हिडिओ रेसिपीचा, तर आमची दीदी तुमच्यासाठी खास बनवून दाखवेल, होय का नाही? करायचं काय? करायचं. हां, तर लय भारी लागते. तुम्हाला असं वाटेल की भाकरी एक्स्ट्रा करून तसं त्याचा चुरा बनवून खाऊ शकाल तुम्ही, असं वाटेल तुम्हाला. आम्ही कालच खाल्लेलो. हे बघा, ह्याला कसला मस्त तरी आले बा आत्ताच, लय भारी. हे बघा, आता ह्याला उकळी देऊ द्यायचं. किती मिनिटं उकळी देऊ द्यायचं? 15-20 मिनिटं द्यायला पाहिजे. तर आपण 15-20 मिनिटानंतर बघूया आपलं पनीर आणि नंतरला पराठा. तर हे बघा मंडळीनो, आपल्या पनीर मसाल्याला उकळी येत आल्या. आता उकळी आल्या, ह्याला 15-20 मिनिटं आपण असंच उकळू देऊया. आणि नंतरला थोडंसं आटलं की आपण. तर हे बघा मित्रांनो, इकडं आमचं पराठे भाजायचं चालू आहे. आम्ही रेडीमेडच तयार असलेले पराठे घेऊन आलोय. असं थोडंसं भाजून घ्यायचं एक एक. नमस्कार मंडळी, हे बघा आमचा पनीर मसाला झालेला आहे. काय मस्त तरी आले बघ त्याला. इकडे ताटं तयार झालेत, इकडे पराठे भाजून घेतलेले आहेत, आणि इकडे तोंडी लावायला मिरच्या आहे. आणि ही आमची आचारी आहे, आजची आचारी आमची ताई. तर या सगळे जेवायला. आणि इकडे वाट बघायला लागला बघा पप्पू डॉन. आणि इकडे आमची आत्या भाजायला पराठे. हे बघा, हे बघा. तर आज मस्तपैकी पनीरची भाजी. नाही, ताईला झोप यायला पाप. ती आज दिवसभर शेतामध्ये भात भांगलायला गेलेली. ती मला लवकर जेवा, झोपून घेतो. तर चला या सगळे जेवायला.